विलासजी, मला तर वाटतं की तुम्ही जर बघाल इस्रायल आणि इराणची एकाच वेळेला आम्ही बोलतोय, तर याच्यापेक्षा मोठं तटस्थ उदाहरण काय असेल? आजही आमचे भारतीय जे विद्यार्थी होते, इराणनी त्यांना पासपोर्टच्या याच्यावर जाऊ दिलं, काही त्यांच्या चेकपोस्टवर काही चेक केलेलं नाहीये. तर परराष्ट्र धोरण भारताचं आहे की इस्रायलशी आम्ही मित्रता करतो, आम्हाला टेक्नॉलॉजी हवी आहे. आणि जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात आम्ही इस्रायल बरोबर आहे, म्हणजे त्यांच्यावर जे आतंकवादी हल्ले झाले त्याचा निषेध मोदीजी करतात आहे. आम्ही आतंकवादाचं समर्थन कोणत्याही हालतीत करू शकत नाही. आमचे रशियाशी पण संबंध आहे, अमेरिकेशी संबंध आहे, इस्रायलशी संबंध आहे, इराणशी संबंध आहे, खाडी देशांशी संबंध आहे, सगळ्यांशी संबंध आहे. तर मला एक असा देश दाखवा की जो भारताच्या भूमिकेला क्रिटिसाइज करतोय. मला तर वाटतं काँग्रेस पार्टीनी जेवढं क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा 1% सुद्धा इराण बोललेलं नाहीये. इराणचे फायनान्स मिनिस्टर आजही आमच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलतात आहे. आणि हे चायनाची काय गोष्ट करतात, चायनानी स्वतःला इराणपासून फारकत केली आहे. त्यांचं स्टेटमेंट बघा तुम्ही. तर मला असं वाटतं काँग्रेस पार्टी आयसोलेट झाली आहे आणि त्यांना समजत नाहीये की काय स्टँड घ्यावा, कारण त्यांना फक्त मतांचं लांगुल चालन करण्यासाठी तो हा स्टँड घेतात आहे, हे त्यांना कळलेलं आहे. आणि भारतीय जनतेला पण कळलंय. आंतरराष्ट्रीय स्तरांवर जर युरोपियन युनियनशी आमचे ट्रेड करार होतात आहे, कॅनडाचे प्रधानमंत्री येतात आहे, सगळे देश आमच्याशी मित्रता करतात आहे, याच्यापेक्षा काय मोठं उदाहरण आहे? ठीक आहे, आणि ठीक आहे. आम्ही दहशतवादाचं समीरजी, समर्थन करणार नाही. कळला.